ही आपली संस्कृती आहे. ठीक आहे, स्टार्ट. नमस्कार. आज सातारा जिल्ह्यामध्ये कराड या ठिकाणी मी वास्तू विजिटला आलो होतो. कराड करता करता मी आता साताऱ्यामध्ये नागठाणे असं एक एरिया त्या ठिकाणी आलं आणि मी मागची व्हिडिओ टाकली होती यूट्यूबला, त्यानंतर ती खूप लोकांनी पाहिली अख्ख्या महाराष्ट्रातून, इव्हन हैदराबाद आणि काही गुजरातमधून कॉल आले. तर त्यातल्याच ह्या एक माऊली आहेत. त्यांनी खरं तर त्या व्हिडिओच्या खाली नंबर सुद्धा नव्हता. तुम्हाला नंबर कुठून भेटला? शोधून काढला. त्या बाकीच्या व्हिडिओ त्यांनी रात्रभर, ते मला म्हणले की मी रात्रभर त्या व्हिडिओ वगैरे पाहिजे. दुसऱ्या दिवशी सापडला नंबर. हां, दुसऱ्या दिवशी त्यांना नंबर सापडला आणि त्यांनी मला कॉल केला आणि साधारणतः मला वाटतं 5-6 दिवसापूर्वीच आपलं बोलणं झालं. मला वाटतं मंगळवारी काहीतरी आमचं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की मी कराडला येणारच आहे एका व्हिजिटसाठी, तर जर येता वाटलंच तुमचे पण करतो. त्यांनी फार माझ्या मागे लागून, म्हणजे मला वाटतं 2-3 दिवसात त्यांनी सतत मला फोन केले की तुम्ही या. मला फार महत्त्वाचं काम करायचं, कारण त्यांच्या फॅमिलीचीच त्यांना फार चिंता होती. तर सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की एखाद्या व्यक्तीची जर मनापासून इच्छा असेल ना, तर मी आज कमीत कमी 400-500 किलोमीटरचं अंतर पार करून इथपर्यंत आलेलं आहे आणि अर्थात त्यामागे त्यांचाही मोठा हात आहे की मी इथपर्यंत यावं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की माझा व्हिडिओच्या खाली नंबर नसताना त्यांनी सगळा नंबर शोधून काढून ह्या माऊलीने मला बोलवलं त्यांच्या घराची वास्तुपरीक्षणासाठी. जर आज त्यांनी बाकीच्या गोष्टींचा विचार केला असता, तिचा विचार केला असता किंवा मी कुणाला बोलवते, ते कोण आहेत, काय माहीत नसतं, ह्या सगळ्या जर निगेटिव्ह गोष्टींचा विचार केला असता तर आज त्या व्यक्तीच्या बाबतीत पॉझिटिव्ह घटना घडली नसती. आज तुम्हाला कसं वाटलं मी माहिती सांगून? काहीतरी तोडफोड सांगितली? नाही, तोडफोड काहीच नाही. आणि असं काही घाबरण्यासारखं काय सांगितलं नाही. आपल्या शास्त्रामध्ये म्हणजे आज मला सकाळी एक युट्यूबचा व्हिडिओ किरण सापडला होता. धन्यवाद. एक व्यक्तीचा असं मला कॉल केला की त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही फी पण घ्याल आणि परत तुम्ही मला 50-60 हजाराचं 1 लाख रुपयाचं, तर तुम्ही मला यंत्र वगैरे ते सांगणार का? तर मी त्यांना म्हटलं की मी अशा गोष्टी करत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी रत्न, यंत्र, असं उपासना आणि म्हणजे बाकीच्या गोष्टी मी घाबरत नाही. हे एक सायन्स आहे, हे विज्ञान आहे. काही गोष्टी मी तुम्हाला तोडफोड पण नाही सांगितली, फक्त काही गोष्टी फक्त हलवायला सांगितल्या आणि कुठेतरी एका ठिकाणी फक्त कलर मारायला सांगितलं. त्याव्यतिरिक्त दुसरं काही नाही सांगितलं, कारण ही एक सायन्स आहे. चांगल्या ठिकाणी चुकीची गोष्ट आली तरच त्या घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि फार एकदम दूषित वातावरण तयार होतं. तुम्ही सुद्धा ह्याच गोष्टीचा विचार करायचा. ही माऊली म्हणजे आज त्यांना फोन जास्त वापरले येत नाही, ती जर गोष्ट ती मनापासून करू शकते, तर तुम्ही तर शिक्षित आहात आणि अर्थात तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी सज्ञान आहात. तुम्ही ह्या गोष्टीचा नक्की विचार करा आणि आपल्या भविष्याचा विचार करा. नाही कुठल्या प्रकारचे क्रिस्टल देत, नाही कुठल्या प्रकारची यंत्र सांगत, नाही कुठल्या प्रकारची फ्रेमवर्क करायला सांगत. त्या गोष्टी तुम्ही जाऊ नका. ती गोष्ट कितपत काम करेल हे ज्याचे त्याला माहिती. पण आज जे मी हजारो लोकांची केस स्टडी केलेले आहेत आणि ज्या लोकांचे अनुभव ह्या यूट्यूबवरती शेअर केले आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही वाचा आणि भविष्याचा विचार करून तुम्ही ह्या माऊलीसारखा एक मोठा निर्णय घ्या. नक्कीच तुमच्या सुद्धा आयुष्यात फार मोठं बदल करेल. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.